बाळा शांत हो. अमोल आत्ताच दवाखान्यातून आलो ना आपण. शांत हो जरा. आराम करायचा आता. फ्रेश व्हायचं आपल्याला. चला. बाबा आता हॉस्पिटलमध्ये एकदमच बांधून ठेवल्यासारखं वाटतं. पण तुम्ही सगळे असे नाराज काय आहेत? तुम्ही सगळे नाराज आहे ना तर माहिती राहू वाटेल का सांगा बरं. तुम्ही प्लीज सगळे एकदम खुश राहा ना. आपल्याला दिवाळी जोरात साजरी करायची आहे. अरे बाळा ठीक आहे पण तू आधी आवरून तरी घे. ते काय आहे आता सगळेजण थकलेत ना म्हणून तुला तसं वाटतंय बघ. मला माहितीये मी देवाकडे जाणार म्हणून सगळ्याचे तोंड पाडून बसले. अमोल तुम्हाला एक कळत नाही. तुम्ही आतापासून असं राहिलात तर मला सारखं वाटत नाही की मी देवाकडे जाणार. बोल. अरे बाळा असं नाही बोलायचं ना रे. बाबा आणि मी आजारी असल्याचा विचार पण नाही करायचा. मला एकदम खुश राहायचे. आणि हे सगळे बघ ना कसे तोंड पाडून बसलेत. मी माझ्यासाठी साधं आनंदी पण नाही राहू शकत. अमोलचं बरोबर आहे की आपण कशाला धीर सोडायचा लगेच. लेकराचा आनंद काय आत्ताच हिरावून घ्यायचाय का आपण. अरे होय खरंय. अमोलला काय पण होणार नाही मी सांगतो ना तुम्हाला. त्यामुळे आपण कशा पाय उगाच चेहरा पाडून राहायचा. मला वाटतंय आपण आपल्याला हवा तेवढा वेळ घेऊ पण आनंदी राहू. कारण अमोल बरं होण्यासाठी ते बरंच होईल. आणि अमोल तेव्हाच बरा होईल जेव्हा बस अमोलच्या बाबतीत काय करायचं हे दिदी आणि दाजी बघतील. एवढ्या रात्री कुठं? अहो ते जरा डोकं दुखते माझं. अरे डोकं दुखतंय तर गोळी घ्यायची. थोडा बाम लावायचा. खोलीतच आराम करायचा. बाहेर वाऱ्यात कुठं निघालाय? अहो बापू ते आतमध्ये बसून बसून आहे ना परत परत डोक्यात तेच विचार येतात म्हणून म्हटलं जरा बाहेर बसावं. बापू आहे मी तुझा. तुला आज ओळखतोय का? काय काय चाललंय डोक्यात? बापू मला असं वाटायचं की जन्म आणि मरण आपल्या हातात नसतं. पण आज मला कळालं की माणसाचा स्वभाव पण आपल्या हातात नसतो. आपण किती जरी प्रयत्न केला ना तरी तो नाही बदलू शकत. अरे दिप्या काय बोलतोय असं कोड्यात का बोलतोयस. नीट बोल ना. काय नाही हो अमोलचा आजार पण आहे ना तोवर माझं मन थाऱ्यावर नाही राहणार. दिप्या आज जे काय कळलंय त्याचा सगळ्यात जास्त धक्का आप्यानं अर्जुनला बसलाय ना. तरी पण ते मनानं खंबीर आहेत का नाही. मग आपण नको का आनंदानं परत एकदा सुरुवात करायला. बोलणं इतकं सोपं नाही होती बापू. अहो अमोलचा आजार एवढा मोठा असताना माझा विश्वास बसना की. अरे बोल ना दिप्या काय झालं. अहो मला विश्वास बसत नाही की हे सगळं आपल्याला एवढ्या उशिरा कळालं. जर आधी कळालं असतं तर आपण काहीतरी प्रयत्न केले असते ना. दीपू अजून पण वेळ गेलेली नाही. अमोल आपला बरा होईल पण त्याच्यासाठी घरातलं वातावरण आनंदी नको का. आणि त्यासाठी दिप्या तू स्वतः हसता खेळता पाहिजे. कारण अरे तू नुसता अमोलचा मामा नाहीस तर त्याचा सगळ्यात पहिला चांगला दोस्त आहेस. बाबा ते माहित आहे हो मला. माहित आहे ना. मग उद्यापासनं अमोलला आनंदी ठेवायची जबाबदारी तुझी. हा जमल ना. आणि नुसतं अमोल नाही
आप्यान अर्जुनला पण आधार द्यायचा आपल्याला, होय की नाही? हे तर आहेच हो बापू. अहो पण ह्या नाजूक काळात आपण सगळ्यांनी एकमेकांवर विश्वास ठेवून आलेल्या प्रसंगाला तोंड दिलं पाहिजे ना. अगदी बरोबर आहे तुमचं. काय का असं ना, पण आजची रात्र माझा डोळा नाही लागणार आहे खरं. बाबा आई हॉस्पिटलमध्ये मला बांधून ठेवल्यासारखं का वाटतं रे? कारण बाळा हॉस्पिटलमध्ये माणूस बरा होऊ शकतो, जगण्यासाठी त्याला स्वतःच्या उंबरठ्यावर ठेवावं लागतं. म्हणजे कळेल तुला नंतर. बरं चला, औषधं घ्यायच्यात, पटकन गोळ्या घ्यायच्यात. पण बाबा या गोळ्या खूप कडू असतात ना. अमोल, तुला काय झालंय माहितीये ना बाळा तुला? हो मा. मग आता बरं व्हायचं असेल तर या कडू गोळ्या पण घ्याव्या लागतील. पण औषध घेऊन काय होणार आहे? अमोल, अरे तू बरा होणार आहेस बाळा.